नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 343वा. गुरुसीस हे राकव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 73 ते 76. प्रथम आपण ऐकूयात 73वा दोहा. गुरवा तो सस्ता भया, कौड़ी अर्थ 50, अपने तन की सुधी नहीं, शिष्य करन की आस. गुरवा तो सस्ता भया, कौड़ी अर्थ 50, अपने तन की सुधी नहीं, शिष्य करन की आस. अर्थ ऐकूया दोह्याचा. धनाच्या लोभापायी गुरु 50 कवड्या किमतीचे स्वस्त झालेले आहेत. त्यांना आपल्या शरीराची शुद्ध नसते, पण शिष्य करण्याची आशा मात्र खूप असते. गुरु जर धनाचा लोभी असेल तर त्याची गुरु म्हणून काहीही किंमत नाही. असे गुरु कवडीला 50 मिळाले तरी त्यांचा त्यागच करावा. त्यांचा गुरु म्हणून स्वीकार करूच नये. कारण एकच आहे की ज्याला स्वतःला परमात्म प्राप्ती झालेली नाही तो शिष्याला काय प्राप्त करून देणार. उलट शिष्याचं धन मात्र लुबाडत राहणार. तेव्हा गुरु करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. गुरु म्हणून आपण ज्याचा स्वीकार करणार आहोत तो तेवढ्या उंचीच्या स्थानावर आहे का, उच्च स्थानावर आहे का नाही ते पाहावं, नाहीतर मग फसगतच होते. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. धन लोभाचे गुरु ते मिळते, कवडीला 50, आपणास ना माहित रस्ता, मनी शिष्याची आस. धन लोभाचे गुरु ते मिळते, कवडीला 50, आपणास ना माहित रस्ता, मनी शिष्याची आस. पुढचा 74वा दोहा ऐकूयात. गुरु बेचारा क्या करे, शब्द न लागे अंग, कहे कबीर मैकली गजी, कैसे लागू रंग. गुरु बेचारा क्या करे, शब्द न लागे अंग, कहे कबीर मैकली गजी, कैसे लागू रंग. मैकली गजी या शब्दाचा अर्थ आहे मळलेली चादर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. शिष्य जर गुरूंचा उपदेश अंगाला लावूनच घेत नसला तर बिचारा गुरु तरी काय करेल हो. मळलेल्या चादरीवर रंग चांगला उठतच नाही ना, तसंच ते आहे. गुरु आणि शिष्य दोघेही तोडीस तोडच हवेत, तरच तो मणिकंचन संयोग ठरेल. पण जरी असे गुरु मिळाले तरी शिष्य जर तयारीचा नसेल तर असे सद्गुरू मिळूनही शिष्याला त्याचा काहीही लाभ होत नाही. गुरूंची शिकवण शिष्याने अंमलात आणलीच नाही तर त्याला गुरु तरी काय करणार. शिष्याचं अंतःकरण जर लोह मोहादींनी व्याप्त असेल तर त्याच्यावर गुरूंच्या शिकवणुकीचा रंग तरी कसा चढणार. याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शिष्या अंगी गुण जर नसतील, गुरु तरी काय करील, कबीर सांगे काळे कांबळे, कसे शुभ्र होईल. शिष्या अंगी गुण जर नसतील, गुरु तरी काय करील, कबीर सांगे काळे कांबळे, कसे शुभ्र होईल. पुढचा दोहा ऐकूयात 75वा. कहता हूँ कहीं जात हूँ, देता हूँ हेला, गुरु के करनी गुरु जाने, चेला के चेला. कहता हूँ कहीं जात हूँ, देता हूँ हेला, गुरु के करनी गुरु जाने,
चेला की चेला. अर्थ ऐकूयात. मी पुन्हा पुन्हा समजवत आहे, पण शिष्य त्याची अवहेलना करतो. गुरूंचं कर्म गुरूच जाणतात. गुरु शिष्यासाठी काय करतात ते गुरूंनाच माहिती असतं आणि शिष्याला शिष्याची कर्म माहिती असतात. मी हात वरून करून सांगतो आहे, पण माझं कोणी ऐकतच नाही, असं महाभारतात व्यासांचं एक वचन आहे. त्याच धर्तीवर कबीर सांगतायत की मी पुन्हा पुन्हा उपदेशच देत आहे. गुरूंनी कसं असावं, शिष्यांनी कसं असावं, कोणते गुण अंगीकारले पाहिजेत, कशाचा त्याग केला पाहिजे, परमार्थ मार्गात कशाचा त्याग करणं आवश्यक आहे, ह्या सर्व गोष्टी कबीरांनी वारंवार सांगितलेल्या आहेत. पण शिष्य ही गोष्ट लक्षातच घेत नाही. आपल्या सांगण्याची अवहेलना करतात. आपण शिष्यासाठी काय काय करत आहोत हे फक्त गुरूंना माहिती असतं. शिष्यांची सुद्धा कळते पण वळत नाही, अशी स्थिती असते. आता आपण ऐकूयात मराठी साखी. वारंवार सांगूनही ते शिष्य न देती लक्ष. गुरु शिष्य ते जाणून असती आपुला आपुला पक्ष. वारंवार सांगूनही ते शिष्य न देती लक्ष. गुरु शिष्य ते जाणून असती आपुला आपुला पक्ष. पुढचा दोहा 76वा ऐकूयात. शिष्य पूजे आपना गुरु पूजे सब साथ. कहे कबीर गुरु शिष्य को मत है अगम अगाध. शिष्य पूजे आपना गुरु पूजे सब साथ. कहे कबीर गुरु शिष्य को मत है अगम अगाध. अर्थ ऐकूयात. शिष्य आपल्या गुरूंची पूजा किंवा सेवा करतो, तर गुरु सर्व संतांचीच पूजा करत आहे. गुरु शिष्यांमधलं प्रेम गहन, अपार आणि अगम्य आहे. शिष्य गुरूंना सर्वोपरी मानतो. त्याच्यासाठी गुरु हेच आराध्य दैवत असतात. तो त्यांची जीवे भावे सेवा करतो. हा शिष्याचा समर्पण भाव गहन आहे. पण गुरु सुद्धा शिष्य स्वतःची पूजा करतो म्हणून ते स्वतःला श्रेष्ठ मानत नाहीत, तर ते सर्व संतांनाच परमात्म रूप मानून त्यांची पूजा करतात. त्यांचा अद्वैत भाव सुद्धा गहनच आहे. आता ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. शिष्य पूजी आपुल्या गुरुसी गुरु पूजी संताना. कबीर सांगे गुरु शिष्यांचा अगाध भाव कळेना. शिष्य पूजी आपुल्या गुरुसी गुरु पूजी संताना. कबीर सांगे गुरु शिष्यांचा अगाध भाव कळेना.